गणगण गणात बोते. चला तर आपण गजानन महाराजाच्या दर्शनाला जाऊन राहिलो आहे. काल रात्रीला दर्शन घेतले होते, पण आता सकाळी निघण्याआधी दर्शनाला आलो आहे आम्ही. ही गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता जात आहे. बघा किती छान असं पार्किंग आहे, व्यवस्थित, असं कुठेही काही नाही. आता आतमध्ये आलो आहे. बघा पप्पा भक्त निवास आहे. हे बसेस आहे. इथून रेल्वे स्टेशनवरून विसावा आणि आनंद विहार इथून भक्तांना मंदिरामध्ये सोडून देतात आणि मंदिरामधून त्यांना भक्त निवासमध्ये सोडून देतात. रेल्वे स्टेशन बस स्टॉप या ठिकाणी सोडून देतात. त्या मोफत सुविधा आहेत. आपण आता मंदिरामध्ये जात आहे. हे बघा मंदिरा बाहेरचा परिसर आहे. ते सामान वगैरे पूजेचं काही घ्यायचं असेल तर घेऊ शकतो आपण. सगळं सामान मिळते पूजेचं इथे. महाराजांचा फोटोज वगैरे जे काही आपल्याला पूजेचं लागते सामान ते मिळते. सकाळचा टाईम होता आणि खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. सकाळी सकाळी खूप पक्षी असतात वगैरे. खूप छान असं वाटतं इथे. झाडं वगैरे खूप असल्यामुळे खूप छान प्रसन्न वाटते आणि खूप पक्षी पण छान दिसतात. इथल्या मंदिरामध्ये जेवढी शिस्त आणि स्वच्छता आहे तिथली कुठल्याच मंदिरामध्ये तुम्हाला दिसणार नाही. एकदा तरी तुम्ही शेगावला या आणि बघा की किती शिस्त असलेलं मंदिर आहे. इथचं मॅनेजमेंट किती छान आहे. प्रत्येक गोष्टीचं छान असं मॅनेजमेंट आहे इथे. जेवणाच्या व्यवस्थेपासून तर राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत सगळ्या व्यवस्था छान आहेत. आपण आतमध्ये जात आहे दर्शनासाठी. मुखदर्शन पण होते आणि समाधी दर्शन पण होते. समाधी दर्शनाला थोडा वेळ लागतो. मुखदर्शन हे 10 मिनिटात होऊन जाते आणि समाधी दर्शन हे भक्तांच्या किती भक्त जास्त असले तर जास्त वेळ लागतो. गर्दी कमी असली तर लवकर होते. आता 20 मिनिटामध्ये आमचं दर्शन होते. हा मंदिराबाहेरचा परिसर आहे जो मी व्हिडिओमध्ये घेत आहे. रांगेमधून खूप छान असं वाटत होतं. रांगेत जरी लागलो तरी वाटत नव्हतं की आपण रांगेमध्ये लागलेलं आहे म्हणून. छान बाहेरचं असं छान मंदिर दिसत होतं. वातावरण खूप छान शांत. म्हणून इथे विदर्भाची पंढरी म्हटलं जाते शेगावला. जगामध्ये कुठेच तुम्हाला असं मंदिर भेटणार नाही जिथे इतकं स्वच्छ आणि इतकं मॅनेजमेंट आहे की तुम्हाला कुठेही असा कचरा पडलेला दिसणार नाही किंवा इतकं स्वच्छता आहे या मंदिरमध्ये की कुठेच भेटणार नाही बघायला. एकदा तरी या तुम्ही शेगावला, स्वतः अनुभवा. त्यानंतर तुम्हाला कळेल की नक्कीच स्वर्ग बघायचा असेल तर शेगावला येऊन बघून घ्या. रांगेमधून पूर्ण मंदिराचा भोवतालचा परिसर दिसत होता. आता आतमध्ये जात आहे आपण. आतमध्ये काही व्हिडिओ करू देत नाही म्हणून की आतमधला घेतला नाही आहे. दर्शन झाले आमच्या आणि बाहेर निघालो. इथे राम, सीता, लक्ष्मण असे 3 मूर्ती आहे. यांचे दर्शन घेतले आणि बाहेर निघालो. मंदिरा बाहेरचा परिसर आहे.
दर्शन घेताना रांगेत असताना गजानन महाराजांचे गणगणात बोते हा मंत्र म्हणा आणि चालत राहा. पटकन असं दर्शन पण होते, आपल्याला छान प्रसन्नही वाटते. आपण म्हटलं तर आपले मुलं पण म्हणतात, आणि कारण की मुलं आपल्यासारखंच शिकतात, म्हणून आपणही म्हणायचं आणि त्यांना पण म्हणायला लावायचं. हे सेवेकरी आहेत सगळे. इथे देणगी जी असते मंदिराची ते मोजणे चालू होते सकाळच्या टायमाला, म्हणून ते तिकडे जाऊन देत. असं बाजूला साईडला करत होते सगळ्या भक्तांना. अशा प्रकारे आमचं शेगावचं दर्शन गजानन महाराजांचे झाले. खूप छान असं वाटलं. रात्रीला पण दर्शन घेतले होते आणि आता येताना निघत आहे म्हणून दर्शन घेऊनच निघालो आम्ही. अशा प्रकारे गजानन महाराजचे दर्शन झाले. माझ्या मुलाचा बड्डे होता 18 तारखेला, म्हणून आम्ही शेगावला आलो होतो दर्शनाला. गजानन महाराजचे दर्शन घेतले, तिथे राहिलो. परंतु आनंदसागर चालू नसल्यामुळे तिथे फिरायला नेऊ नाही शकलो आम्ही मुलांना. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला चुकले असे वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि कमेंटमध्ये गणगणात बोते गजानन महाराज लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथेच संपविते आणि धन्यवाद.